शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी, लग्न, सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार गणेश अरिंगळे यांनी आज नवीन नाशिक महानगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गणेश अरिंगळे यांनी यापूर्वी याच प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मागील काळात त्यांनी प्रभागातील विविध सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करत नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, मूलभूत नागरी सुविधा तसेच दैनंदिन अडचणी याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले आहेत. तसेच प्रभागातील विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते कायम नागरिकांच्या संपर्कात राहिले. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. सार्वजनिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 25D मधून या ठिकाणी मी आज भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो, कारण मागच्या वर्षी तोच प्रभाग होता आणि त्याच प्रभागातून मी अल्पशा मतांनी या ठिकाणी माझा पराभव झाला होता. परंतु जनतेची साथ या ठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद यामुळे या ठिकाणी मी परत प्रभाग क्रमांक 25D मधून इलेक्शनला सामोरे जात आहे. मायबाप जनता या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा व निवडून द्यावे हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगामी काळात प्रभागातील विकास कामांना गती देणे, युवकांना संधी उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे हेच आपले ध्येय असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.